तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव भावनो ओंकार अपडेट डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय भावनो. तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल कोणत्या ट्युटोरियलवर त्याचा व्हिडिओ होणार आहे, तुम्हाला समजलं असेल, थंबनेल बघून आला असेल तुम्ही. ओके, तर आज घेऊन आलो आपण भावनो वटपौर्णिमा निमित्त आपण काय केलेलं आहे, बॅनर डिझाईन फोटोशॉपमध्ये प्लस PLP फाईल. भावनो असं नको म्हणायला की तुम्ही फोटोशॉप आता वरती डिझाईन बनवता, मोबाईलवरती डिझाईन बनवत नाही भाऊ, म्हणजे PLPसाठी. तर भावनो असं नाही की भावनो तुमच्यासाठी मी दोन्ही PLP फाईल व PSD फाईल तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करणार आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सेपरेट फाईल भेटून जाणार आहेत. फोटोशॉपची वेगळी आणि PLP फाईलची वेगळी. ओके, फक्त जो व्हिडिओ असणार आहे तो फोटोशॉपचा राहणार आहे. त्याच्यामध्ये जे बॅकग्राऊंड वगैरे सर्व तुम्हाला भेटू सेम टू सेम सर्व PLP फाईल एडिटेबल सर्व भेटून जाईल. ओके, फक्त तुम्हाला काय करायचे, शुभेच्छुक चेंज करायचं असणार आहे. ओके, तर चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियल. भावनो 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. पासवर्ड मी बोलून सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, लक्षात ठेवा. ओके, असं नका की कमेंट करू की भाऊ पासवर्ड नाही म्हणून. पासवर्ड प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजावून पण सांगत असतो भावनो. कोणती लेअर काय करायची, काय मर्ज करायचे, कुठून बॅकग्राऊंड आपण घेतो, सर्व A to Z बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत मी शिकवण्याचा तुम्हाला भावनो प्रयत्न करतो. त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करूया आपल्या ट्युटोरियलला भावनो. ओके, साईज दाखवून देतो भावनो प्रत्येक टायमाला. लक्षात ठेवा, कधी पण कोणती पण डिझाईन करायची असेल ना, साईज मॅटर करते. तुम्ही कोणती साईज घेणार आहे. ओके, ते इंचेसमध्ये आपण साईज घेतलेली आहे 10 आणि इंचेस आहे 10. याची जर तुम्ही पिक्सल कन्वर्ट केली, जसं की आपल्याला आता जर पिक्सल लॅब म्हणजे PLP फाईलमध्ये जर पाहिजे असेल तर त्याची पिक्सलमध्ये साईज होते 3000 पिक्सल, हाईट होते 3000 पिक्सल. लक्षात ठेवा. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड आहे 21. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे पूर्ण बॉक्समध्ये आपली डिझाईन असणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे. आता हे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतंय, मी आहे तसंच घेतलेलं आहे. कुठून घेतलेलं आहे, गुगलवरून. तर तुम्हाला सिंपल गुगलची माझी जी आहे इथे दाखवतो, पण इथं ऑलरेडी मी एक स्टेप बॅक येऊया आपण. बॅक आलं तर भेटून जाईल असं वाटतं मला. ओके, हे इथे बघू शकता गेलं. ओके, हे बघू शकता सर्व हे काय असणार आहे, हे बॅकग्राऊंड मी आता सिंपल काय टाकलेलं आहे, ग्रीन बॅकग्राऊंड. गुगलवरती टाकलं ग्रीन बॅकग्राऊंडमधला हा बॅकग्राऊंड मी सिलेक्ट केला आहे, बघू शकता. त्याच्यावरती सिलेक्ट बटन आहे. ओके, कॉपी केलं आहे सिंपल. इथून कॉपी इमेजचं बटन आहे. बरेच जण विचार करतात तू बॅकग्राऊंड वगैरे कुठून घेतो. ओके, बघू शकता गुगलवरून तुम्हाला मी सर्व दाखवते. ओके, पूर्ण एकदम प्रॉपर्टीज. कॉपी इमेज करायची आणि इथे जाऊन पेस्ट करायचं. सेम इमेज घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, थोडा ब्रश मारलेला आहे. ओके, म्हणजे व्हाईटचे डॉटेड मारले, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, एकदम ॲक्युरेट बघू शकता. ही कशी आहे त्याच्यावर नाही, सॉरी, कारण की नेट नाही आपल्याजवळ. ओके, असतं तर दाखवलं असतं तुम्हाला. त्याच्यामध्ये काय असणार आहे पूर्ण तुम्ही बघू शकता, आणि याच्यामध्ये थोडं मी बॅकग्राऊंड सांगितलं तुम्हाला, व्हाईटमध्ये मारून पूर्ण क्रिएट करून दाखवलेलं आहे. ओके, हे लक्षात ठेवा, पहिलं बॅकग्राऊंड सेट करून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही डिझाईन बरोबर खेळू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे दुसरं काय असणार आहे, या ग्रुपमध्ये आपण काय केलेलं आहे, इथे बघू शकता जे वटपौर्णिमाचे नाव असणार आहे. ओके, ते आपण या ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे. ओके, त्यासाठी आता इथे आपण ओपन करूया. ओके, हा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट आहे भावनो इन्फिनिटीचा फॉन्ट आहे. तुम्हाला पेड भेटणार आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला भेटून जाईल. ओके, बघू शकता हे आपण काय केलं आहे, सेट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे वरती येऊ शकतो, हे बघू शकता हे काय असणार आहे, शुभेच्छुक. आता हे खाली तुम्हाला दिसत असेल शुभेच्छुकांची पट्टी आहे. ओके, त्यात 2 शेप आपण इथे डिझाईन केले आहेत. ओके, एक बघू शकता मी शेपमध्ये क्रिएट केली आहे. लक्षात ठेवा, जसं की आपण पिक्सल लॅबमध्ये करतो. ओके, एक शेप बॅकग्राऊंडला ऑरेंजमध्ये आहे, त्याच्यावरती व्हाईटमध्ये. ओके, त्याच्यानंतर आपली जे वटपौर्णिमेची जी काय असणार आहे इमेज, म्हणजे जी झाडाची PNG जी असणार आहे ती आपण सिंपल इथे एडिट केलेली आहे. फुल HD क्वालिटीमध्ये आहे. बॅकग्राऊंडसह तुम्हाला एकदम पूर्ण ॲट्रॅक्टिव्ह असं बॅनर मी प्रोव्हाइड करतो आहे. ओके, तर भावनो दुसरा पासवर्ड आहे 95. ओके, त्याच्यानंतर इथे पुढं बघू शकता इथे काय असणार आहे, आपण काय लिहिलं आहे, वटपौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. हे पण सर्व मराठीमध्येच असणार आहे, तुम्हाला भेटून जाईल एडिटेबल. ओके, इथे बघू शकता आपण ही 2 फुलं इथे एडिट केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे येतोय सर्व लेअर वाईज लेअर तुम्हाला मी एक प्रोव्हाइड करतो. ओके, इथे वरती तुम्हाला शायरी वगैरे दिसत असेल, बघू शकता. तुम्हाला जर शायरी वगैरे चेंज करायची असेल तुम्ही करू शकता. गुगलवरती सिंपल जायचं, वटपौर्णिमा निमित्त शायरी टाकलं, भरपूर सारे तुम्हाला येऊन जातील. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता इथे आपण डेट वगैरे इथे साईडला राईट साईडला कॉर्नरमध्ये इथे 21 जून म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता इथे खाली शुभेच्छुक आपले श्री सुनील शंकरराव शेळके. तुम्हाला माहीत असतील मी त्यांचं भावनो काय घेतलेलं आहे, मंथली पॅकेज घेतलेलं आहे. त्या कारणाने आपण काय करत असतो, त्यांचे डिझाईनमध्ये फोटो ॲडजस्ट करत असतो प्रत्येक डिझाईनमध्ये. ओके, त्याच्यामध्ये इथे बघू शकता काय त्यांचं जे कार्य वगैरे जे आहे ते आपण इथे ॲड केलं आहे. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आला असाल. ओके, फक्त काय करा, ही डिझाईन पूर्ण घ्या, तुम्हाला PLP फाईल सह भेटून जाईल सर्व व्हिडिओमध्ये. ओके, A to Z इथे बघू शकता, तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, असं दिसेल. फिट स्क्रीन करून दाखवते, बघू शकता. जे जे आपण इथे यूज केलेले आहे सर्व तुम्हाला इथे दिसते. जे माझे वॉटरमार्क लोगो आहे ते पण सर्व तुम्ही याच्यामध्ये एडिट करू शकता. ओके,
कशामध्ये तर PSD फाईल, फोटोशॉपची PSD फाईल तुम्ही मोबाईलमध्ये पण यूज करू शकता, प्लस PLP फाईल तर तुम्ही यूज करू शकता. ओके, तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, तिसरा पासवर्ड आहे 3030. ओके भावांनो, तुम्ही बरेच जणांनी कमेंट केल्यास किंवा विचार केला असेल की बाबा व्हिडिओ काय येत नाही. तर भावांनो, व्हिडिओ काय येत नाही कारण की आता भावांनो पावसाचा दिवस असल्या कारणाने भरपूर सारा पाऊस लागतोय आणि पावसामध्ये जो व्हॉईस रेकॉर्डिंग करताना भावांनो त्याच्यामध्ये पूर्ण पावसाचा असा आवाज येतो ना भावांनो, तुम्हाला काय मी व्हिडिओ क्रिएटच करून दाखवू शकत नाही. एक वेळेस डिझाइन करू शकतो पण भावांनो आपण आवाज वगैरे रेकॉर्डिंग नाही होत. त्या कारणाने आपले जे व्हिडिओ आहेत ते येत नाहीत. लक्षात ठेवा. ओके, फक्त आता काय असणार आहे, जरा पावसाला थोडा ब्रेक आलाय त्याच्यामुळे आपण पटकन डिझाइनमध्ये पूर्ण एडिट करून व सर्व जे काही व्हॉईस वगैरे असेल ते एडिट करून सर्व आपण व्हिडिओ डिझाइन केले आहे. ओके, एवढं जेवढं सांगायचं ते सर्व तुम्हाला सांगितलं. वटपौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.